दैवी कृपा प्राप्तीसाठी सर्वात पहिले आपण दैवी रचनेला समजून घेणं आवश्यक असतं आणि ती समजून घेण्यासाठी म्हणून गुरु आपल्या कुठल्या ना कुठल्या रूपातनं आपल्या आयुष्यात येत असतात. त्या गुरूंच्या संपर्कात आल्यानंतर जर आपण मूळ तत्वांना समजून घेतलं तर दैवी कृपा प्राप्ती होणे किंवा गुरुकृपा प्राप्ती होणे हे फार कठीण नाही आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला ABCD आल्याशिवाय शब्द लिहिता येणार नाही, शब्द लिहिता आल्याशिवाय वाक्य लिहिता येणार नाही आणि वाक्य लिहिल्याशिवाय तुम्ही साहित्य लिहू शकत नाही. मग त्याचप्रमाणे मूळ प्रिन्सिपल्स जे मूळ तत्व आहेत ते आपल्याला समजल्याशिवाय आपल्याला पुढची गती प्रगती कशी मिळणार आहे. दैवी रचनेचे काही स्वतंत्र नियम आहेत, ते समजून घ्यायला पाहिजे, त्याच्याशी आपल्याला समरस व्हायला पाहिजे, एकरूप व्हायला पाहिजे आणि त्यानंतर दैवी कृपा किंवा गुरुकृपा प्राप्त सहजतेने होते. एक उदाहरण सांगतो मी, छोटेसे 2, त्याच्यातनं बघा आपल्याला काय पडतं ते. ज्याप्रमाणे निसर्ग रचनेत ठरल्याप्रमाणे आपण जे पेरू तेच उगवणार, हा मूळ प्रिन्सिपल मधला भाग आहे. तसंच त्रिगुणात्मकत्रे मूर्ती दत्त हा जाणा हे जे आपण म्हणतो याचा अर्थ काय आहे. याचा अर्थ असा होतो की जमीन, बियाणं आणि पाणी हे तिन्ही जोपर्यंत एकत्र येणार नाहीत तोपर्यंत दैवी शक्ती आपलं कार्य करत नाही. मग आपण आंब्याचं टोपलं शेतात नेऊन ठेवल्याने आंबे लागतील का? हो, शक्यच नाही. त्याला पाणी हे लागणारच आहे. मग त्याचप्रमाणे आपली श्रद्धा, मंत्रांची शक्ती, कृतीचं सातत्य हे ज्या दिवशी आपण गृहीत धरू त्या दिवशीपासून आपल्या खऱ्या प्रगतीला सुरुवात होऊ शकते. बघा आपल्याला पटतं का? आणि जर आपल्याला पटत असेल तर आपल्या गुरूंनी दिलेली आपली जी उपासना आहे, जी साधना आहे, ती सातत्याने करणे सर्वात पहिले अत्यावश्यक आहे. जय जगत.